मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत, कॉम्प्युटर एक्झामिनेशन द्यायची आहे, मोठा अधिकारी बनायचं आहे, माझं काहीतरी स्वप्न आहे, नक्की पूर्ण करा मित्रांनो, नक्की पूर्ण करा. कोणी थांबवलंय तुम्हाला? पण थोडं समजून घेत चला. स्पर्धा परीक्षा देत असताना बघा लाखो विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि जागा मात्र खूप कमी असतात. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा कॉलेज लाईफमध्ये आहात तेव्हाच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून टाका. हळूहळू एकेका विषयाचा अभ्यास सुरुवात करून टाका. तुम्ही तुमचा डिग्रीचा अभ्यास पण तुम्हाला करायचा आहे, पण त्याचसोबत तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. मग पर्सेंटेज ठरवून घ्या तुम्ही, ठीक आहे ना, की 85% मला कॉलेजचा अभ्यास करायचा आहे आणि 15% मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, असं ठरवून घ्या तुम्ही. भरपूर सारे विद्यार्थी काय करतात, डिग्री कंप्लीट होऊन जाते आणि मग त्या ठिकाणी अभ्यासाला लागतात. तसं करू नका प्लीज, तसं करू नका. माझं तर पर्सनल ओपिनियन हेच असेल. मग झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही अटेम्प्ट द्या. 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट सफिशियंट आहे, काही हरकत नाही आहे ना. तुम्हाला वेळ काढायचा असेल तर वेळ काढू शकता, जर तुमची फॅमिली अलाउ करत असेल तर. परंतु माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही जॉब करा. ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करणार आहात त्या जॉब करा. जॉब करून जो सकाळी किंवा रात्री जो वेळ भेटतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर एक्झामिनेशनचा अभ्यास करू शकता. जेणेकरून होईल काय की समजून घ्या, तसं तर तुमचं काम व्हायलाच पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये, पण जर नाही पण झालं तरी देखील तुम्हाला बॅकअप म्हणून काही वर्षांचा अनुभव तर राहील ना तुमच्याकडे. विद्यार्थी 30 35 वर्षापर्यंत त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात आणि काही वेळेस त्यांना यश भेटत नाही आणि मग मागे बघितलं तर पूर्ण अंधार असतं, कुठे जावं समजत नाही. सोसायटीचा प्रेशर वेगळा असतो, काही पॅरेंट्सचा प्रेशर वेगळा असतो आणि मग त्यांना काही समजत नाही. तर मग जॉब सहित तुम्ही जर स्टडी करा आणि तुम्ही तुमचे जे अटेम्प्ट्स आहेत तुमच्या एक्झामचे ते तुम्ही द्या. किंवा दुसरा रस्ता असा आहे की तुम्ही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा गॅप काढून घ्या तुमच्या अभ्यासासाठी, बरोबर की नाही, आणि अभ्यास करा त्याच्यामध्ये, पण परफेक्टली अभ्यास करा त्याच्यामध्ये आणि अटेम्प्ट्स द्या. आणि समजून घे त्याच्यामध्ये यश मिळालं तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण जर नाही मिळालं तर पुढचे अटेम्प्ट्स तसेच नका देण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आलाय ना, मग तुम्ही त्या ठिकाणी काय करा, एखादी जॉब तुमच्या क्षेत्रातल्या रिलेटेड जो असेल तो त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. आणि म्हणजे तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आणि नाईटला तुम्ही स्टडी करू शकता. हा रस्ता आहे ना तुमच्याकडे, आहे ना, कारण इकॉनॉमी पण तुमची मजबूत झाली पाहिजे. ठीक आहे, काय वाटलं नक्की सांगा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. थँक्यू.